99 सालला मुंबईचा टोपा डान्स बार हा फार प्रसिद्ध होता. तेथील श्रीमंत लोकांच्या आयशीसाठी तेथे मुंबईतील सर्व श्रीमंत लोक यायचे आणि या डान्स बार मध्ये एक धडधाकट जाड्या शरीरदृष्टीचा माणूस होतो. 31 डिसेंबर 2000 या रात्री एका डान्स बारवर तब्बल 93 लाख रुपये उडून जातो आणि त्या काळचे 93 लाख म्हणजे तेवढ्यात त्या काळात 25 किलो सोनं विकत घेता आलं असतं. पण एकदम साधा सिंपल राहणारा व दिसणाऱ्या एका माणसाने एवढे पैसे आणले कुठून हा प्रश्न संपूर्ण भारतालाच पडतो. आता संपूर्ण भारताला माहित होतं त्या माणसाचं नाव अब्दुल करीम लाडसाहेब तेलगी. याच माणसाने केलाय भारतातला सर्वात मोठा घोटाळा, ज्या घोटाळ्याला म्हणलं जातं तेलगी स्कॅम. ज्या घोटाळ्यात 30 लाख करोड रुपये इतका घोटाळा करण्यात आला होता, ज्याला आजच्या हिशोबाने बघायचं झालं तर तब्बल 1 लाख करोड रुपयाचा घोटाळा. आणि एवढा घोटाळा या एका सर्वसामान्य माणसाने कसा घडून आणला? कोण तो नेमका अब्दुल करीम तेलगी, ज्याच्यामुळं महाराष्ट्राचे त्या काळचे उपमुख्यमंत्री छगन भुजबळ राजीनामा द्यावा लागला. रेल्वे स्टेशनवर साधं फळाचं दुकान असलेला हा अब्दुल करीम तेलगी कसा करतो 30,000 करोड रुपयांचा घोटाळा? का या माणसामुळेच मुंबई पोलिसाचे कमिशनर व डेप्युटी कमिशनरला द्यावा लागला राजीनामा व जावं लागलं जेलमध्ये? तो कॅम ज्याचे आरोप भारताचे त्या काळचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी पासून तर त्या काळचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यावरही झाले. एक्सपोज झाल्यानंतर तेलगीने कोणकोणत्या नेत्यांचे नाव घेतले होते? मला त्यावेळी तेलगीची शेवटची इच्छा काय होती जेणेकरून एवढं वाईट कॅम करूनही तो संपूर्ण भारताचा हिरो बनला? सर्वात प्रश्नाचं उत्तर या आजच्या व्हिडिओमध्ये भेटून जाईल. त्यासाठी एकच रिक्वेस्ट की आपल्या चॅनलला सबस्क्राईब व व्हिडिओला लाईक करा. तुम्हालाही माहित असेल लय कष्ट लागतं एखादा व्हिडिओ बनवायचा म्हटलं. 16 ऑगस्ट 1959 रोजी भाऊंचा जन्म आपल्याच महाराष्ट्रातल्या सांगली तालुक्यात होतो. गावाचं नाव तेलगी म्हणून त्याच्या नावापुढेही अब्दुल करीम तेलगी हे नाव लागू होतं. पण अब्दुलच्या जन्मानंतर काही दिवसांनी अब्दुल करीमचे वडील खानपूर येथे शिफ्ट झाले व तिथेच त्यांनी खानपूर रेल्वे स्टेशनवर काही छोटे मोठे धंदे करून आपलं जीवन कसं बसं काढू लागले. घरची गरिबीची परिस्थिती व त्यातले त्याच साखर व बीपी सारख्या आजारांमुळे काही काळांतराने तेलगीच्या वडिलांचा मृत्यू होतो. याच्या परिस्थितीत सर्वच जबाबदारी येऊन पडती या तेलगीवर आणि परिस्थिती माणसाला बरंच काही शिकून जाते. त्यामुळे तिथंच असलेल्या रेल्वे स्टेशनवर तेलगी ही एक फूड स्टॉल लावून तिथं फळ विकूला. पण त्याच्यामध्ये शिकण्याची जिद्द होती, त्यामुळं साईड बाय साईड त्याने त्याचं बीकॉमचं शिक्षणही पूर्ण केलं. पण त्याचं शिक्षण पूर्ण होताच तेलगी परत महाराष्ट्रात येतो व महाराष्ट्राचं मुंबईत येऊन कुठेतरी 4-5 हजारावर काम सुरू करतो. आणि थोड्या दिवसात टार्गेट पूर्ण करीत नसल्याचा आरोप लावून त्या कंपनीतूनही त्याला काढून टाकलं जातं. सुदैवाने त्याला एका धर्मशाळेचे मॅनेजर म्हणून काम भेटतं. थोड्या दिवस काम करून तो मालकही तेलगीच्या कामाशी प्रभावित होतो आणि त्यानंतर तो मालकच त्याच्या बहिणीच्या बायकोबरोबर तेलगीचं लग्न लावून देतो. तेलगीच्या बायकोचं नाव होतं साईता बेगम. आणि असंच त्यानंतर कामासाठी तो एकदा सौदी अरेबियाला जातो व सौदी अरेबियातून परत आल्यानंतर त्याला हे लक्षात येतं की आपल्या इकडल्या बऱ्याच लोकांना दुबईला साऊदी अरेबियाला जायचं असतं, पण त्यांच्याकडे प्रॉपर डॉक्युमेंट नसतात व प्रॉपर डॉक्युमेंटच्या अभावामुळे व आपल्या इकडली जनता जास्त सुशिक्षितही नाही. या दोन्ही गोष्टीमुळे त्यांना काही दुबई व सौदी अरब सारख्या देशात जायला भेटत नाही व तिथं रोजगाराची संधी उपलब्ध होत नाही. मग याच लोकलचा फायदा घेऊन तेलगीने स्वतःची कंपनी सुरू केली व त्या कंपनीच्या मार्फत तो फेक डॉक्युमेंट देऊन भारतातील लोकांना कामानिमित्तानं दुबई व सौदी अरेबियाला पाठवू लागले. पण तेलगीचा हे कुटाणा लवकरच उघडीस येतो व याच कुटाण्याच्या आरोपात तेलगीला महाराष्ट्र सरकारचे पोलीस अटक करतात. तेलगी शेवटी जेलमध्ये जातोच, पण जेलमध्ये जाऊनच त्याचं खरं भाग्य उदयास येतं. जेलमध्ये त्याला रामरतन सोनी नावाचं एक अजून कैदी भेटतो व त्या कैदीशी मैत्री झाल्यानंतर तो कैदी त्याला समजून सांगतो एक असा मास्टर प्लॅन, ज्या मास्टर प्लॅन पूर्ण झाल्यानंतर त्यांना अशा छोट्या मोठ्या कुटाने लाबाडी चोऱ्या बेऱ्याचे धंदे करायची गरजच पडणार नाही. त्यांच्याकडे इतका पैसा होणार होता, मोजायला पण रोजाने माणसं लावला. आणि हा मास्टर प्लॅन होता फेक स्टॅम्प पेपर बनवायचा. तर सरकारच्या सगळ्या डिपार्टमेंटमध्ये कामाच्या बाबतीत किती हलगर्जीपणा होतो हे तर सर्वांनाच माहित होतं, पण त्यातल्या त्या स्टॅम्प पेपरचं डिपार्टमेंट जे होतं ते जास्तच आळशी. त्यामुळे इथं हा एवढा मोठा स्कॅम सहज होईल याची कल्पना या रामरतन सोनीला होती. आणि जेलच्या बाहेर येतात हे दोघं पण या काम करायला सुरुवात करतात. या स्कॅम मध्ये ते पहिल्यांदा तर फक्त आधीच यूज केलेले स्टॅम्प पेपर गोळा करायचे व त्यांच्यावर लिहिलेलं मिटून ते स्टॅम्प पेपर पुन्हा विकायचे धंदा सुरू केला व त्यातही त्यांनी बऱ्यापैकी पैसा कमवायला सुरुवात केलीच. पण आता या धंद्यात सर्वात मोठा प्रॉब्लेम होता की या धंदा जरा लार्ज स्केलवर केला जात नव्हता. याच्यात काही भविष्य नव्हतं, कारण असं छोटे मोठे खेळ कवर खेळत बसणार यात मानव असा प्रॉफिट होत नव्हता. कारण यासाठी त्यांना वकिलांवर डिपेंड राहावं लागायचं. परत यूज स्टॅम्प पेपर गोळा करण्यापासून तर विकण्यापर्यंत बऱ्याच भानगडी होत्या. आणि या सर्वांना कंट्रोल तेलगीच्या मनात होतो एक मास्टर प्लॅन व तो या स्टॅम्प पेपर वेंडरिंगचं जे लायसन्स असतं त्या लायसन्सला अप्लाय करतो.
आता हे जे लायसन्स आहे ते सहसा कोणाला दिलं जात नव्हतं. मग त्यासाठी तेलगी भारतीय जनता पार्टीचे एक खासदार अनिल बोटे यांची मदत घेतो. त्यांना पटवून त्यांच्या शिफारशीवर लायसन्स घेण्यासाठी अर्ज करतो व त्या काळचे महाराष्ट्राचे मंत्री असलेले विलासराव देशमुख यांच्या शिफारशीमुळे त्याला हे लायसन्स भेटूनही जातं. आता भारतभरात जेवढे पण स्टॅम्प पेपर वापरले जातात ते सगळे महाराष्ट्रातल्या नाशिक या ठिकाणी तयार होतात. आता त्याच्याकडे स्टॅम्प विकायचं लायसन्स होतं, त्यामुळे तो लिगली स्टॅम्प पेपर विकायला सुरुवात केली. तर मुंबईत 2 ऑफिस खोलले व तिथे लिगली स्टॅम्प पेपर विकायला सुरुवात केली व या स्टॅम्प पेपर मध्ये तो स्वतःचे ऑलरेडी एखाद्याने उपयोगी आणलेले म्हणजे यूज केलेले स्टॅम्प पेपरची शाई मिटून तेही मध्ये घालून विकायला सुरुवात केली आणि याच्यामध्ये त्याला मोठा फायदा होत होता. तुम्हाला वाटत असेल हे फेक स्टॅम्प पेपर विकून हे करून त्याला किती फायदा होत असेल, पण जेव्हा त्याचा स्कॅम पकडला गेला तेव्हा कळलं की हे फेक स्टॅम्प पेपर विकूनच त्याने जवळपास 16,58,000 रुपये कमावले होते, ते पण जवळपास एका वर्षातच. हे स्कॅम पकडल्यानंतर त्याला अटकही होती व त्याचं लायसन्सही कॅन्सल केलं जातं. त्याला आधीच कळून चुकलं होतं की आपल्याला अटक होईल, त्यामुळे तो आधीच अटकपूर्व जामिनाला अप्लाय करतो, पण त्याचा अप्लाय कॅन्सल केला जातो. पण त्याला कोर्टात नेऊन त्याचा निकाल लागायच्या आतच तो पोलिसांच्या तावडीतून फरार झालेला असतो. कसं हे कोणाला कळलंच नाही. इनफॅक्ट महाराष्ट्र पोलीस व कोर्टही शॉकच होते हे कसं झालं. पण या घोटाळ्यानंतर तिळगी व त्याचा जोडीदार जो होता रामरतन सोनी या दोघांमध्ये वाद सुरू होतात, कारण तिळगेचा प्लॅन याच्यापेक्षाही लई मोठा होता व रामरतन सोनी हे काही त्याला सपोर्ट करीतच नव्हता. त्याला वाटत होतं भेटन तेवढं खावं, लय हाव नाही करावी, आणि या दोघांच्या मध्ये असलेल्या वादविवादामुळे ते दोघं वेगळे होतात. तर एकदा अटक झाल्यानंतर त्याच्या लक्षात आलं होतं की हे धोक्याचाच बिझनेस दिसतोय, त्यामुळे तो फेक स्टॅम्प पेपर बनवायच्या धोरणाला चालू झाला व त्यासाठी त्याने मुंबईतच एक स्वतःची प्रिंटिंग कंपनी खोलली. या प्रिंटिंग कंपनीत तो दिवसा या लग्नपत्रिका प्रिंट करत होता व रात्री मात्र स्टॅम्प पेपर. आता विषय होता की हे फेक स्टॅम्प पेपर विकायचे तर विकायचे कोणाला, तर त्यासाठी त्यांनी महाराष्ट्रात व इतर राज्यात आपल्या जोडीदारांना स्टॅम्प पेपर विकण्यासाठी लागणारं वेंडरिंग लायसन्स भेटून दिलं व त्यांच्या मदतीने आपले फेक स्टॅम्प पेपर विकायला सुरुवात केली. आता हे काम इतकं प्रोफेशनल होत होतं की या फर्मच्या सेल्समॅनसाठी MBA ग्रॅज्युएटसाठी भरती निघायच्या, वेकेन्सी निघायच्या, त्यामुळे हे कंपनी इतकी विश्वासात बसली होती की मोठमोठ्या कंपन्या, सरकारी बँकाही यांच्याकडून स्टॅम्प पेपर घ्यायच्या व कोणालाही कानोकान खबर सुद्धा लागत नव्हती की ओरिजिनल स्टॅम्प पेपर आहे का फेक स्टॅम्प पेपर. पण कुठं ना कुठं आता हे फेक स्टॅम्प पेपर निदर्शनात येतच होती, त्यामुळं तेलगीवर बऱ्याच ठिकाणी केशी भानगडी झाल्या. पण पोलिसांना भरपूर पैसा खाऊ घालून तो दरवेळेस निघून जायचा, दरवेळेस वाचायचाच. व अशाच एका इन्स्पेक्टर संग्राम सिंगने मारलेल्या छाप्यात तेलगी त्याच्या 6 सहकाऱ्यांबरोबर फेक स्टॅम्प पेपर बनवताना व विकताना पकडला गेला. पण दुसऱ्या दिवशी जेलमध्ये फक्त 5च लोक होते. तेलगी त्या इन्स्पेक्टरला 5 लाख रुपये देऊन जेलमधून गायब. दरवेळेस जेलमधून सुटाळण्यासाठी पोलिसांनाच नाही तर प्रत्येक पार्टीच्या मोठमोठ्या नेत्यांनाही तेलगीने भरपूर पैसा खाऊ घातला व दरवेळेस एवढ्या मोठ्या पॉलिटिशियन सपोर्टमुळे दरवेळेस सुटत होता, दरवेळेस वाचत होता. एवढा मोठा स्कॅम करून एवढ्या वेळा पकडलं जाऊन तरी आता एवढा पैसा खाऊ घालून तेलगी पूर्णपणे कंटाळा होता. त्यामुळे तो असा विचार करतो की असं काही करता येईल का जेणेकरून फेक स्टॅम्प पेपर खरे आहेत का खोटे हे कोणाला कळणारच नाही. त्यासाठी तो एक मास्टर प्लॅन खेळतो. स्टॅम्प पेपर प्रिंट करायची जे ओरिजिनल मशीन आहेत त्या नाशिकलाच होत्या व त्यातल्या काही मशीन खराब झाल्यानंतर भंगारमध्ये विकल्या जायच्या. तर तेलगीने त्या भंगारमधल्या मशीनी गोळा केल्या व त्या मशीनींना जॉईन करून स्वतःचीच प्रिंटिंग मशीन सुरू. ही प्रिंटिंग मशीन ओरिजिनल प्रिंटिंग मशीनच्याच पार्टने बनवलेली होती, त्यामुळे याच्यातून तयार होणारे स्टॅम्प पेपर हे खरे का खोटे हे ओळखणं अशक्यच होतं. आणि आता त्याचा स्कॅम मोठ्या प्रमाणात व बिना कोणाच्या रोखटोकीचा चालू होता व आता तर फेक आणि ओरिजिनल स्टॅम्प पेपर मधला फरक कळणंही अशक्यच होतं. त्यामुळे आता हिंदीतल्या म्हणीप्रमाणे तेलगीबद्दल बोलायचं झालं तर दोनों हात घी में और मुंह कढाई में अशी काहीतरी गत तेलगीची होती. पण दुर्दैवाने बेंगळुरूमध्ये 9.5 कोटी रुपयांचे फेक स्टॅम्प पेपर आढळतात. ते स्टॅम्प पेपर तेलगीचे पण पहिल्यांदा प्रिंट केलेले होते व ते स्टॅम्प पेपर आढळल्यानंतर तेलगीला बेंगळुरू पोलीस अटक करतात व त्यानंतर तेलगीचा सर्वात बिझनेस उडीस येतो. तरी त्याच्यावर म्हणावी अशी कारवाई होतच नाही, कारण त्यांनी फार लहान मोठ्या अधिकाऱ्यांपासून तर मोठमोठ्या मंत्र्यांपर्यंत सगळ्यांनाच पैसे खाऊ घातले होते. तेलगीचा पर्दाफाश होतो, सगळी रियालिटी जनतेपुढे येते व सगळ्यांनाच वाटू लागतं की इथं कुठं तेलगी संपला, पण इथं काही तेलगी संपत नाही. इथं तर तेलगीच्या पिक्चरचा फक्त इंटरव्हलच असतो. पुढे कसा तेलगी जेलमध्ये असता नाही कधी जेलमध्ये राहतच नाही. तो 5 स्टार हॉटेल, 7 स्टार हॉटेल, मोठमोठ्या बंगल्यांमध्ये राहतो. मोठमोठे पोलीस अधिकारी त्याच्याबरोबर त्याच्या बंगल्यांमध्ये राहतायत, झोपतायत, त्यांच्या नोकरांनी बनवलेलं जीवन करतायत. राजासारखं आयुष्य जेलमध्ये असल्याच्या नावाखाली तेलगी कसा जगत होता, कसं या मॅटरमध्ये पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी
पासून तर त्या खालचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री विलासराव देशमुख पासून तर छगन भुजबळांपर्यंत मोठमोठ्या लोकांचे नाव येतात. ते आपण या व्हिडिओच्या पार्ट 2 मध्ये बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व ह्या व्हिडिओचा पार्ट 2 उद्याच अपलोड होईल.